नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आता आपण ॲक्च्युअल 10वीच्या सिलेबसला सुरुवात करतोय आजच्या या व्हिडिओपासून. मागे मी 2 व्हिडिओ तुम्हाला गुरुत्वाकर्षणा निमित्त शिकण्यासाठी जे जे गरजेचं होतं ते 8वी आणि 9वीचं बेसिक मी मांडलं होतं. नक्कीच तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल आणि आता त्या अभ्यासानंतर आपण आपला 10वीचा हा धडा सुरू करतोय. विज्ञान भाग 1चा पहिला धडा म्हणजे गुरुत्वाकर्षण. बघा, गुरुत्वाकर्षण खरं तर गुरुत्वाकर्षण म्हणलं की लहानपणापासून आपल्याला आठवतो तो म्हणजे सर आयझॅक न्यूटन. फार महत्वाचं आहे की आपण हे नेहमी लक्षात ठेवणं की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. त्यासाठीचे लागणारे सिद्धांत मांडले. त्यांचं एक पुस्तक होतं प्रिन्सिपिया ऑफ मॅथमॅटिक्स. या पुस्तकामध्ये त्यांनी या सगळ्यांची मांडणी केली. यासोबतच तुम्ही इयत्ता 9वीला भूमितीमध्ये त्रिकोणमिती नावाचा धडा सुरू केला असेल किंवा तुमचं झालंय असेल. त्रिकोणमितीबद्दल तुम्ही जे काही शिकला आहात त्या त्रिकोणमितीचा सुद्धा ज्यांनी बेस मांडला, पाया मांडला ते होते सर आयझॅक न्यूटन. यासोबतच त्यांनी प्रकाश म्हणजे लाईटच्या संदर्भात सुद्धा खूप सारे प्रकारचे संशोधन केले. प्रकाशाशी निगडीत तुम्हाला 9वीला प्रकाशाचे परिवर्तन असं होतं, तर आता तुम्हाला प्रकाशाचं 10वीला अपवर्तन नावाचा एक धडा असणार आहे. त्यासोबतच प्रकाशाचे अनेक भाग त्यांनी इथे मांडले, भिंग मांडलं. त्यासोबत एक टेलिस्कोप म्हणजे एक दूर लांबच्या पल्ल्याला बघण्यासाठी कामाला येणारी टेलिस्कोप हा त्यांनीच बनवलेला होता. मग अशा प्रकारे सगळं जे श्रेय जातं ते सर आयझॅक न्यूटन यांना जातं. मग आता गुरुत्वाकर्षण नेमकं काय? तर कुठलीही वस्तू जर पृथ्वीवरती जर आपण बघितलं तर कुठलीही वस्तू ही ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब रूपामध्ये सरळ पृथ्वीच्या दिशेने जाते. कुठली वस्तू पृथ्वीच्या कडे ओढल्या जाते यालाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. तसं गुरुत्वाकर्षण पृथ्वीकडे ओढल्या जाते असं म्हणण्याऐवजी काही जण म्हणत असतात की वरती वस्तू फेकली म्हणजे खाली जाईल. पण हे वरती खाली कारण आपण सध्या पृथ्वीवर आहोत म्हणून असं वाटतं. जर थोडंसं जरा दुरून जर पृथ्वीला बघायचं झालं तर जरा नीट लक्ष द्या. सपोज ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरती वेगवेगळ्या दिशेला आपण एक झाड काढलंय. आता एखाद्याला वाटेल सर अशी एवढं मोठं झाड कुठं असेल का पृथ्वीवर? तर नाही, आपण जस्ट एक उदाहरण म्हणून घेतोय. तर ही जर पृथ्वी आहे, पृथ्वीवरती झाड आहे आणि त्यासोबत इथं कुणीतरी व्यक्ती उभा आहे. मग आता वरती फेकलेली एखादी वस्तू ही त्याच्यासाठी तर खाली येते, पण आपल्यासाठी वर गेलेली वस्तू खालीच येते. इथे जो व्यक्ती उभा आहे त्याच्यासाठी इकडे फेकली म्हणजे वरती वस्तू गेली आणि इकडे फेकली म्हणजे वस्तू खाली आली. पण आपल्यासाठी उजवीकडे फेकली डावीकडे आली. इथे फेकलेली वस्तू अशी वापस आली. आता मात्र आपल्यासाठी ती वस्तू कुठे जाताना खाली गेली आणि येताना वर आली. म्हणजे सिंपली काय, प्रत्येक वस्तू ही कुठं जरी गेली तर ती येताना कुठे येते? ती पृथ्वीकडेच येत आहे. मग एक कोणता तरी बल असा आहे की तो त्या वस्तूला पृथ्वीकडे नाही तर त्याच्या केंद्रकाकडे ओढण्याचं काम करतो. मग जो कुठला बल आहे पृथ्वीकडे की जो वस्तूला त्याच्या केंद्रकाकडे ओढतोय बाळांनो, हा बल म्हणजे आपलं गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण म्हणलं की फक्त पृथ्वीच मनात घेणं महत्वाचं नाहीये. या खगोलामध्ये म्हणजे या पूर्ण विश्वामध्ये जेवढे काही खगोलीय वस्तू आहेत म्हणजे ग्रह, तारे, या सगळ्या वस्तू एकमेकांकडे आकर्षल्या जातात आणि ज्या सिद्धांतावरून आपण हे म्हणतोय किंवा ज्या संज्ञेचा आपण इथं वापर करणार आहे ती म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. अगदी माझ्या हातात असणारे हे पेन सुद्धा एकमेकांना आकर्षित करताय. त्या दोघांमधलं परिमाण मला दिसून येत नाही, किंमत दिसून येत नाही, पण ते दोघं एकमेकांना आकर्षित करताय. अगदी ज्या मोबाईलवरनं माझी शूटिंग होत आहे तो आणि आम्ही दोघं पण एकमेकांना आकर्षित करतोय, पण आकर्षण कुठं ठराविक दिसून येत नाही कारण ते एवढं नसतं की जेणेकरून आपल्याला ते फील होऊ शकतं किंवा समजून येऊ शकतं. कारण त्याच्या किमती कमी असतात. त्यात अशा एवढ्या कमी का असतात हे सुद्धा तुम्हाला या धड्यामध्ये पुढे शिकायचं आहे. तर सुरुवात आपण केलेली आहे गुरुत्वाकर्षण शब्दाला समजून घ्यायला. तर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर कुठल्याही दोन खगोलीय वस्तू ज्यांच्याकडे वस्तुमान आहे. बघा महत्वाचं आहे, कुठलीही वस्तू
जिच्याकडे वस्तुमान असतं त्या दोन वस्तू एकमेकांकडे आकर्षित केल्या जातात आणि त्यालाच म्हणायचं गुरुत्वाकर्षण. ज्यांनी याचा शोध लावला ते होते सर आयझॅक न्यूटन. आणि हे होतं आपल्या पहिल्या टॉपिकला समजून घ्यायचं एक छोटंसं प्रिफेस. यानंतर आपण बघतो की गती आणि बल यांचा काय संबंध आहे. बघा, जर गती आणि बलाचा संबंध पाहायला गेलं तर इयत्ता 9वीला आपण पाहिले की कोणत्याही वस्तूची जर तुम्हाला गती बदलायची किंवा तिच्या वेगाची दिशा जर बदलायची, गतीची दिशा जर बदलायची, तर या सगळ्यांसाठी बल असणं गरजेचं असतं. एक असंतुलित बल तुम्हाला बाहेरून द्यावा लागतो आणि असंतुलित बलानंतर बघा, इथं जर एखादी सायकल एका कॉन्स्टंट स्पीडने जर चालली असेल, एका ठरलेल्या ठराविक चालीमध्ये ठराविक वेगाने जर जात असेल, तर मी तिला बल दिल्यामुळे खूप काही होऊ शकतं. त्या सायकलचा वेग वाढू शकतो, चाल वाढू शकते, वेग कमी होऊ शकतो, चाल कमी होऊ शकते, त्याची दिशा बदलू शकते आणि अक्षरशः मी जर बल जर दिला, अशा एखाद्या पद्धतीने बल दिला, तर ती सायकल तिच्या जागच्या जागी थांबवू शकते. म्हणजे मी त्या गोष्टीची चाल, वेग, दिशा सर्वांमध्ये बदल करू शकतो. म्हणून गती आली की तिथं बल हा गरजेचा असतो, वेग आला तिथेही बल गरजेचा असतो आणि ह्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. कारण आता आपण एका वेगळ्याच प्रकारची गती शिकायला जाणार आहे, ती आहे गोलाकार गती. बघा, तुम्ही एक रेषीय गती पाहिली, आपण 9वीला जेवढे उदाहरणं पाहिली आपण सरळ आणि आशेत जात येतोय, त्यामुळे आपल्याला सदिश आणि अदिश राशी कळायला सोपं जात आहे. पण आता जे बघणार आहे ते असणार आहे गोलाकार गती. काय असतं गोलाकार गती ते बघून घेऊया. बघा, गोलाकार गती म्हणजे काय, तर कोणतीही वस्तू जर एखाद्या वर्तुळाच्या परिघावर, बघा हा वर्तुळ आहे, त्याचं हे परिघ आहे, हे जे मी डॉटेड रेषा करतोय त्याला परिघ म्हणायचं. जर कुठलीही वस्तू जर वर्तुळाच्या परिघावर फिरायला लागली तर त्याला म्हणायचं गोलाकार गती. मी याची व्याख्या लिहून घेऊ शकता. बघा, व्याख्या काय येणार गोलाकार गतीची, वर्तुळाच्या परिघावर वस्तू फिरल्यास त्यास वर्तुळाकार गती असे म्हणतात. बघा, वस्तू आली म्हणजे तिच्याकडे वस्तुमान असणार, ती वस्तू फिरते. आता इथं फिरताना आपण घड्याळाच्या दिशेने वस्तूला फिरवूया, अशा दिशेने आपण फिरवली. मग ज्या ज्या वेळेस ती वस्तू फिरतीये ती वर्तुळाच्या परिघावर फिरती, म्हणून वस्तू कोणती गती करते, गोलाकार गती करते. पाहिजे, गोलाकार गतीचे पण प्रकार पडतील. आता गोलाकार गतीमध्ये जर आपण वस्तूची चाल जर समान ठेवली, बघा चाल आणि वेग मध्ये फरक आहे. इथं वस्तू जेव्हा जेव्हा फिरते तिचा फिरण्याची जी चाल आहे ती मी एक लगातार पद्धतीने ठेवली. बघा, अशी ही चाल आहे, ही लगातार ठेवली. पण बाळांनो, प्रत्येक बिंदूवरती तिच्या वेगाची दिशा वेगळी असणार. बघा कशी, सध्या हा पॉइंट इथं आहे, मग जेव्हा पण हा वस्तू फिरते इथं आल्यानंतर मी जर वस्तू सोडली तर ती कुठे जाणार, नक्कीच अशी जाणार. बघा, एक छोटं उदाहरण देतो. मी जर हात फिरवतोय आणि फिरवता फिरवता फिरवता, बघा जरा तुम्हाला सोपं जाईल म्हणून इकडे फिरवतो, हा हात फिरवतोय आणि फिरवता फिरवता मी हा हात इथं असताना जर ही वस्तू सोडली तर ही वस्तू कुठे जाणार बरं, खाली वर की सरळ. जरा नीट बघा, मी तर असा हात फिरवतोय, मी ती वस्तू सोडली, इथं वस्तू सोडली की वस्तू सरळ जाणार आणि नंतर खाली येणार. म्हणजे अशी वस्तू फिरवताना इथून सोडली की ती इकडे जाणार, इथून सोडली की ती इकडे जाणार, इथे सोडली तर इथे जाणार आणि इथे सोडली तर इथे जाणार. बघा, प्रत्येक बिंदूवरती तुम्हाला दिसतंय की प्रत्येक वेळेला त्या वस्तूची वर्तुळाकार गतीमधली जी दिशा होती ती वेगळी होती. ही दिशा कशाची आहे, ही दिशा आहे त्या वस्तूवर असणाऱ्या वेगाची. लक्षात ठेवा, हा तो वेग आहे वर्तुळाकार गतीतला. म्हणून मी तुम्हाला एक समान वर्तुळाकार गती घ्यायचं म्हणतोय. म्हणजे ज्या वेळेस वस्तूची गोलाकार गती असेल पण तिची चाल कशी असेल, एक समान. म्हणून बघा, चाल जर समान असेल
तर त्याला म्हणायचं एक समान वर्तुळाकार गती. आणि मी आताच तुम्हाला बोललो होतो की जर तुम्हाला वस्तूची गती किंवा वेगाची दिशा, त्याचं परिमाण जर बदलायचं असेल तर वस्तूवर कुठलं तरी बल प्रयुक्त होणं गरजेचं. इथं वस्तू गोलाकार गती करते, एक समान आहे गती, एक समान आहे म्हणजे तिचं जी चाल आहे, जे परिमाण आहे, जे आपण स्पीड सांगतोय ती कॉन्स्टंट आहे, ती समान आहे, ती बदलत नाहीये, पण दिशा बदलतीये. दिशा बदलली म्हणून चाल जरी सेम राहिलं तरी गती बदलणार, कारण ती सदिश राशी आहे. बरोबर. मग आता करायचं काय, जर प्रत्येक पॉइंटला जर त्याची जर गती जर बदलू लागली, त्याचा जर वेग बदलू लागला, तर गरजेचं आहे की तिथं कुठला तरी बल प्रयुक्त होत असेल. मग माझ्या हातात जर मी एखादा भवरा घेतला, भवरा घेण्याऐवजी आपण लहान कधी पाहिलं असेल तुम्ही पिक्चर मध्ये, तो गोफन नावाचा प्रकार राहतो. तो गोफन घेतला आणि गोफन जर अशी गर 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 बिंगवली, तर गोफन बिंगवल्यानंतर तो दगड जो त्या दोरीला बांधलाय तो फिरत असतो, पण त्याच्यावरती एक बल असतो, कारण तो त्या वर्तुळाकार गतीला सोडून जात. जोपर्यंत मी दोरा सोडणार नाही तोपर्यंत गोफणीचा दगड लांब जाणार नाही. मग तो दगड त्या दोरीने बांधून ठेवल्यामुळे काय झालं, त्याच्यावर एक असा बल प्रयुक्त झाला की तो वस्तूला कुठे ओढतोय, तर तो ओढतोय मध्यभागी, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रकाकडे. मग असा बल जो एखाद्या वस्तूला केंद्रकाकडे ओढण्याचं काम करतो त्याला म्हणायचं अभिकेंद्री बल. इथं मी लिहिताना सीपी लिहिलं, सेंट्रिपिटल असा इंग्रजी शब्द असतो, त्यासाठी मी त्याला अभिकेंद्री बलाला सेंट्रिपिटल असा शब्द वापरण्यासाठी एफसीपी लिहिलं. बघा, फोर्स अनेक प्रकारचे बल तुम्ही या धड्यामध्ये शिकतात, पण मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल वेगळा असणार आहे, हा बल वेगळा असणार आहे. एक वस्तूकडे वस्तुमान आहे आणि मी तिला बल दिल्यामुळं तिचं जे असणार बल असणार आहे ते वेगळं असणार आहे, म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला चिन्ह जराशे वेगवेगळे वापरायचे. बघा, मला आता अभिकेंद्री बल म्हणजे काय ते लिहायचं आहे, त्यासाठी मी बोर्ड रफ करतोय. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलंय, कुठली महत्त्वाची गोष्ट जर वाटली तर तुम्ही तुमची स्क्रीन पॉज करायची आहे आणि लिहून घ्यायचंय. तर बाळांनो, आता आहे अभिकेंद्री बल. आता अभिकेंद्री बल म्हणजे काय, तर एक समान वर्तुळाकार गतीमध्ये असलेल्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्यास अभिकेंद्री बल असे म्हणतात. बघा, मग काय असतं अभिकेंद्री बल म्हणजे, तर एक समान वर्तुळाकार गती. बघा, एक समान म्हणजे इथं वर्तुळाकार गती आहे, पण वस्तूची जी चाल आहे ती एक समान आहे, ती बदललेली नाहीये. असं असताना वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने, हा जो वर्तुळ आहे त्याच्या केंद्रकाच्या दिशेने एक बल प्रयुक्त होतो. का होणं गरजेचं आहे, कारण इथं प्रत्येक वेळेला वेगाची दिशा बदलतीये. आपण 9वीत शिकलो होतो की जर एखादी वस्तू जर गती करत असताना जर तिचा जर वेग जर बदलायचा किंवा वेग कमी जास्त करायचा तर त्या वस्तूवर बल प्रयुक्त होणं गरजेचं आहे. तशाच पद्धतीने इथे देखील बल प्रयुक्त होतो, पण तो कुठं होतो, तो केंद्रकाच्या दिशेने होतो. मग एखादा बल वस्तूवरती जर प्रयुक्त होताना तो जर केंद्रकाच्या दिशेने असेल तर त्याला म्हणायचंय अभिकेंद्री बल. मी त्याला सेंट्रिपिटल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, म्हणून मी त्याला एफसीपी असं लिहिलेलं आहे. बघा, याचं एक सरळ सरळ सूत्र तुम्हाला लिहून दिलेलं आहे पुस्तकामध्ये. हा जो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्री बल असतो त्याचा फॉर्म्युला असतो, त्याचं सूत्र असतं mv चा वर्ग भागिले r. सूत्र विसरायचं नाही बाळांनो आपल्याला. इथे m म्हणजे असणारे वस्तूचं वस्तुमान,
v म्हणजे असणारे त्या वस्तूचा असणारा तो वेग आणि r म्हणजे त्याची ऍक्च्युली त्रिज्या, त्या वर्तुळाची त्रिज्या आपण तिथे घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अभिकेंद्री बल लिहून घ्यायचं आहे. तुमची स्क्रीन स्टॉप करा आणि लिहून घ्या. ओके, लिहून घेतलं, गुड. हे आपल्या या धड्याचं पहिलं समीकरण असणार आहे, म्हणून त्या समीकरणाला तुम्ही नंबर 1 असं देऊन घ्या. यानंतर आपण आता आपला अभ्यास पुढे करणार तो म्हणजे केपलरच्या नियमाबद्दल. बघा, केपलर या धड्याची जी सुरुवात आहे ती खरं तर कशी आहे की गुरुत्वाकर्षणाबद्दल लगेचच असं डोक्यावरती ते सफरचंद पडला आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षण सुचलं असं नव्हतं. मी मागे एकदा व्हिडिओमध्ये बोललोय की सफरचंदाची कहाणी मुलांना आवडावी कळावी म्हणून मांडलेली. खरोखर असं कधीच झालं नाही की सफरचंद पडला आणि न्यूटनला असं काही सुचलं. असा कुठलाही पुरावा इतिहासामध्ये कुठल्याही पुस्तकात लिहिण्यात आलेला नाही. मग नेमकं झालं काय होतं तर सुरुवातीला जे काही टेलिस्कोप होते म्हणजे आपण दूरच्या वस्तू पाहण्यासाठी जे वापरतो त्याला दुर्बीण म्हणू शकतो आपण. तर ती जी दुर्बीण होती त्या दुर्बिणीचा शोध लावला गेलेला होता, तो लावला होता गॅलिलिओ गॅलिली यांनी. काही लोकांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, गॅलिलिओ गॅलिली यांनी 17व्या शतकामध्ये म्हणजे 1600च्या त्या काळामध्ये, ज्या काळात आपल्याकडे शिवाजी महाराज होते त्या काळातली गोष्ट आहे की गॅलिलिओ गॅलिलीनी दुर्बिणीचा शोध लावला, दुर्बीण बनवली आणि दुर्बिणीतून त्यांनी सगळं काही पाहायला सुरुवात केली. हे तेच गॅलिलिओ गॅलिली आहे ज्यांनी आधुनिक विज्ञानाचा पाया रचला. त्यांनी सगळ्यात पहिले ते होते की ज्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वी ही या अवकाशामध्ये तरंगतीये आणि त्यातल्या त्यात ती फिरती आहे सूर्याच्या अवतीभोवती. हे म्हटल्यानंतर त्यांना त्यासाठी शिक्षा सुद्धा भोगावी लागली होती. अगदी त्यांना देहदंडाची शिक्षा भोगावी लागलेली होती त्यांच्या विधानामुळे. कारण त्या काळातल्या काही पुराणवादी लोकांचं असं म्हणणं होतं की पृथ्वी ही सपाट आहे आणि ती कुठल्या तरी कासवाच्या वगैरे शरीरावरती आहे अशा पद्धतीने बोलला जात होतं. तो एक वेगळा भाग असू द्या. गॅलिलिओ गॅलिली यांनी शोध लावलेला आहे दुर्बिणीचा. त्यानंतर त्या दुर्बिणीच्या मदतीने जोहान्स केपलर नावाचा एक शास्त्रज्ञ की ज्याने सगळ्या ग्रह आणि ताऱ्यांकडे बघण्याचं काम केलं. म्हणजे त्याने एक प्रकारे निरीक्षण केलं, ग्रह आणि ताऱ्यांची असणारी स्थिती पाहिली. आज स्थिती कुठे आहे, उद्या कुठे आहे, 6 महिन्याने कुठे आहे. आणि याचा अभ्यास केल्यानंतर केपलरला काही उमजलं आणि ते त्याने 3 नियमामधून मांडलं. तर पुढे होता जोहान्स केपलर. केपलर यांनी ग्रह व ताऱ्यांचे निरीक्षण नोंदवले. आणि केपलरचे नियम मांडले. बघा, विज्ञानामध्ये नियम बनत असतात, नियम मांडल्या जात नसतात. पण काही गोष्टी मांडल्यानंतर जर त्याला जगत मान्यता जर मिळाली तर त्याला आपण नियम म्हणत असतो. जसं की न्यूटनचा लॉ आहे, नियम आहे. कुणी थिअरी मांडली नाही, कुणी संकल्पना मांडलेली नाही. कारण संकल्पना मांडल्यानंतर लोकांचा त्याच्यावर आचार विचार घेतले जातात, वेगवेगळ्या गोष्टीत त्याला बसवल्या जातं. जुन्या असणाऱ्या सगळ्या थिअरीचा उपयोग तिथे केला जातो, सिद्धांतचा उपयोग केला जातो. जे नवीन येणारे सिद्धांत आहेत त्याच्यानुसार सुद्धा त्याची मांडणी असायला पाहिजे आणि मग नंतर त्याला नियम मांडले जातात. तर त्या पद्धतीने आतापर्यंत केपलरने पण जे नियम मांडले त्या नियमांना कोणीही बदल दिलेली नाहीये. बघूया केपलरचे नियम. तर केपलरचे नियम हे 3 होते. बघा, केपलरचे नियम, त्यातला पहिला होता केपलरचा पहिला नियम जो होता कक्षेचा नियम. बघा,
केपलरचा जो नियम होता तो कक्षेबद्दलचा होता. तर काय होता कक्षेबद्दलचा नियम? आपण म्हणतो की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, पण सूर्याभोवती फिरते पृथ्वी किंवा ग्रह फिरतो तर आपलं म्हणणं असेल की तो गोलाकार फिरतो. केपलरचं म्हणणं होतं की कुठलाही ग्रह पृथ्वीभोवती, कुठलाही ग्रह हा सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो, पण तो वर्तुळाकार गतीत नसून तो लंब वर्तुळाकार गतीत करतो. बघा इथे शब्द महत्वाचा घेतलाय त्यांनी, लंब वर्तुळाकार. म्हणजे काय तर असं ही लंब वर्तुळाकार गती आहे. मग हे लंब वर्तुळाकार जो आकार असतो तो कसा असतो? तर तुम्ही एक शंकू घ्या, त्याला थोडस तिरप एका प्रतलामध्ये कापा. कुठल्याही शंकूला एखाद्या कुठल्याही विशिष्ट प्रतलामध्ये जर कापलं, तिरप जर कापलं तर जो आकार मिळतो त्याला आपण लंब वर्तुळाकार म्हणतो. जसं की अंड जे अंड असतं, खाणारं अंड, त्या अंड्याची सुद्धा अशाच प्रकारची आकृती असते लंब वर्तुळाकार. बघा लंब वर्तुळाकारामध्ये एक प्रॉब्लेम आहे, याला कुठेच केंद्र नसतो. जसं आपण वर्तुळामध्ये बघतो केंद्रापासून घेतलेलं जे अंतर असतं परिघापर्यंत, ज्याला आपण त्रिज्या म्हणतो, जी सगळीकडे समान असते, असं इथं नसतं. इथं याला नाभी असतात. बघा दोन नाभी बिंदू असतात. मग याच्यापैकी मी एकाला म्हणणार नाभी बिंदू F1, दुसरा घेणार मी F2. हा आहे लंब वर्तुळाकार. याचे दोन नाभी बिंदू आहे. बर, नाभी बिंदूची एक वैशिष्ट्य आहे, जरा एक जास्तीचं नॉलेज म्हणून सांगतो की जर मी इथं दोन बिंदू घेतले या वर्तुळाकाराच्या परिघावर, सपोज इथं मी घेतला A, इथं मी घेतला बिंदू B, तर बाळांनो एक फार मजेदार गोष्ट आहे की जर तुम्ही ह्या प्रत्येक बिंदूचं अंतर जर घेतलं नाभीपासून तर त्याची बेरीज समान येणार. म्हणजे कशी? A बिंदूची दोन्ही नाभीपासून असणारी बेरीज ही B बिंदूची दोन्ही नाभीपासून असणाऱ्या बेरजे एवढीच असते. ज्या वेळेस अशा गोष्टी फॉलो केल्या जातात तेव्हा त्याला म्हणायचं लंब वर्तुळाकार. तुम्हाला एक ज्ञान असावं म्हणून ते तुमच्यासाठी देण्यात आलेलं आहे. खरं तर केपलरचा नियम कशाबद्दल येतो बघा. केपलर म्हणत होता की ग्रहाची जी प्रदक्षिणा मारण्याची कक्षा आहे ती कक्षा ही लंब वर्तुळाकार असून ग्रह हा त्या कक्षेवरती फिरतोय, तर जो सूर्य आहे हा दोन्ही पैकी एका नाभीवरती आहे. मग लंबवर्तुळाच्या एका नाभीवरती सूर्य आणि त्याच्या अवतीभोवती फिरतो ग्रह, असं जे मांडलं ते होता केपलरचा पहिला नियम. बघा आपण करूया, दोन्ही पैकी कोणती तरी एक नाभी घेऊया आपण. या नाभीवरती सूर्य आहे असं म्हणू. मग सूर्य आहे जर म्हटलं तर मी इथे येणार लिहिणार S. सूर्याला इंग्लिश मध्ये सन म्हणतात म्हणून S घेतलं. आपण हे नाभी बिंदू काढून टाकू आणि याला आपण म्हणूया P म्हणजे इंग्रजीमध्ये प्लॅनेट म्हणजे ग्रह. हा ग्रह सपोज असा फिरतो आहे लंबवर्तुळाकार गतीमध्ये आणि असा फिरत असताना याच्या नाभीवर कोण बसलाय? तो सूर्य बसलाय आणि अवतीभोवती कोण फिरतोय? ग्रह. बघा पहिला नियम लिहून घ्यायचा आपल्याला. ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून त्याच्या एका नाभीवर सूर्य आहे किंवा सूर्य असतो. बघा काय नियम आहे मग केपलरचा पहिला. ग्रहाची कक्षा कशी असते? लंबवर्तुळाकार आणि त्याच्या एका नाभीवर, तुम्हाला माहिती आहे लंबवर्तुळाकारात किती नाभी असतात? 2. त्यापैकी एका नाभीवर कोण असतो? सूर्य असतो. हा होता केपलरचा पहिला नियम, ज्याला अजून दुसरं नाव आहे कक्षेचा नियम म्हणून. स्क्रीन पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढे आता खूप जणांना वाटेल सर तुम्ही तर नियम मांडताय पण नियमाला काहीतरी प्रूफ द्या. तर मजा अशी, कारण मी पहिलेच मी सांगितलं हे नियम आहे, यांना प्रूफ देण्याची गरज तुम्हाला इयत्ता 10वी पर्यंत पडणार नाही. 11वीला गेल्यानंतर तुम्हाला सायन्स मध्ये गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन नावाचा धडा आहे, तिथे मात्र तुम्हाला केपलरच्या प्रत्येक नियमाला प्रूफ मिळेल. अक्षरशः इथे जो तिसरा नियम आहे त्याचा प्रूफ आपण मांडत नाही, पण तो प्रूफ तुम्हाला 11वीला गेल्यानंतर मिळेल. तर सद्यस्थितीत फक्त नियम बघायचे आणि नियमांची मजा घ्यायची, त्याला पाठ करायचंय. कारण पेपरला तुम्हाला एक नियम हा 1 मार्काला येणार आणि 3 नियम आले तर 3 मार्काला येणार. अशा पद्धतीने तुम्हाला पाठांतर आणि अभ्यास त्याचा ठेवायचा आहे. आपण आता शिकूया केपलरचा दुसरा नियम.
केपलरच्या दुसऱ्या नियमाला क्षेत्रफळाचा नियम असं देखील म्हणतात. बघा हा क्षेत्रफळाचा नियम काय म्हणतो. हा नियम म्हणतो की जर एखादा ग्रह हा लंबवर्तुळाकार गतीत फिरतोय, इथं नाभीवरती एस म्हणजे सूर्य आहे, तर त्यांनी सांगितलं की वस्तू जेव्हा फिरतीये, वस्तू म्हणजे ग्रह जो की इथं फिरतोय या लंबवर्तुळाकारावरती, त्याची सुरुवातीला पोझिशन आपण घेणार. एक ए नावाची पोझिशन आहे, नंतर बी आहे, काही वेळ तो फिरून पुन्हा गेला सी नावाच्या पोझिशनवर, आणि काही वेळ अंतरानंतर तो गेला डी नावाच्या पोझिशनवर. आता बघा हा नियम काय म्हणतो. हा नियम म्हणतो की जर आपण ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक सरळ रेष जर काढली, बघा ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक सरळ रेष जर काढली आणि ए पासून बी पर्यंत जाणारा वेळ जर मोजला, सपोज ए पासून बी पर्यंत जायला वेळ लागतो टी, आणि तेवढाच टाइम सी पासून डी पर्यंत जायला लागतो. जर ए पासून तर बी पर्यंत जायला लागणारा वेळ हा सी पासून डी पर्यंत जायला लागणारा वेळ एवढा जर असेल, तर या दरम्यानचं दोघांचं जे क्षेत्रफळ आहे ते एक समान असेल. आणि क्षेत्रफळ कसं निघेल बाळांनो, बघा सपोज मी इथे एक रेष मारली आणि मग मी या रेषेने असं असं करत 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 मी बी वर आलो. म्हणजे तुमच्या हातात झाडू आहे, तुम्ही झाडू घेतला, ए पॉइंटवर ठेवला आणि बी पॉइंट पर्यंत तो सरकवला. मग ए पासून तर बी पर्यंत हे जे मधलं अंतर आहे, हेचं जे क्षेत्रफळ आहे एक प्रकारे त्याने ते व्यापलं. मग असं एवढं क्षेत्रफळ जे व्यापलं, हे क्षेत्रफळ जर ए पासून बी पर्यंत जायला लागणारा टाइम सी आणि डी पर्यंतचा जर असेल, तेवढाच जर असेल, तर क्षेत्रफळ समान असतं. असा तो केपलरचा दुसरा नियम आहे. म्हणजे काय येणार बघा, इथे मी रेष जोडतो आणि या दरम्यान आपण एक क्षेत्रफळ घेऊया. तसंच सेम टू सेम आपण डी ला सी शी जोडूया. आता खरं दिसायला तो वर्तुळाकार गतीमुळे आपल्याला तो त्रिकोण दिसत नाही, पण आपण असं धरूया की तो त्रिकोण दिसतोय. आणि मग आपण काय करणार, एरिया म्हणजे क्षेत्रफळ कुणाचा, त्रिकोण ASB हा पुन्हा एवढा असेल. क्षेत्रफळ त्रिकोणाचा कोणता त्रिकोण, CSD. तर हा आहे केपलरचा नियम. जर तुम्ही ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक सरळ रेष जर काढली, तर ती एका ठराविक वेळामध्ये जे अंतर पार करते, तर याचा अर्थ ती ठराविक वेळेमध्ये एक जे क्षेत्रफळ पार करते ते कसं असणार, एक समान असणार. समान वेळामध्ये समान क्षेत्रफळ व्यापणार किंवा पार करणार, असा आहे केपलरचा दुसरा नियम. मग काय म्हणतो नियम, मी एकदा त्याचं वाक्य लिहितो. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. बघा हा आहे केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. हा होता केपलरचा दुसरा नियम. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केपलरचा तिसरा नियम आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम हा सांगणार आहे. कारण केपलरच्या नियमानंतर काही शाब्दिक उदाहरण घेणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ सध्या 30-35 मिनिटाचा झाला असेल, म्हणून आपण हा व्हिडिओ आज इथे थांबूया. धन्यवाद.